नाही तेची काय नेणो असे, दिसे तेची कैसे नेणो दिसे, असे तेची नेणो आपैसे ते की होईजे. आता आपण 63व्या ओवीपर्यंत आलो. त्या ओवीमधपर्यंत आपण जो विषय पाहिला आहे तो सगळा अद्वैत भावाचा विषय आहे. त्या अद्वैतामध्ये आता हा अनुभवाचा आणखीन एक भाग आपण त्याच्यामध्ये मिसळला असं म्हणूया. तर इथे मागे किंवा मागच्या ओवीवरती निरूपण करत असताना दासगणू महाराजांनी असं म्हटलं आहे, कशा प्रकाराने आपण आता हा अनुभव घेत पुढे जायचं. तर ते सांगत असताना ते शेवटी म्हणतात की अनुभवाच्या परी आहे. आणि त्यामुळे त्यांनी मागे एक चांगला संदर्भ घेतला आहे. पुंडलिक नामा चोखा महार यांच्या पदी ठेवून शिर, म्हणजे जातीभेदा सारून दूर द्वेषरहित असावे. येथे एक सावधगिरी ठेवणे आहे अत्यादरी, तिघे समान अधिकारी परी राहिले निराळे. हे कशाकरता घेतलं तर कर्मज्ञान आणि भक्ती करता घेतलं. की या ठिकाणी पुंडलिक नामा आणि चोखा महार प्रत्येकाची प्रवृत्ती भिन्न आहे. पुंडलिक आईवडिलांचा म्हणजे सेवाभाव अंतःकरणामध्ये ठेवून उपासना त्या पद्धतीची सेवा रूपामध्ये. तर नामदेवांना भगवंताच्या विषयीचा जो भाव आहे आणि तो जो लढीवाळ आहे ती भक्ती आहे, ती काय मोठं त्याचं माधुर्यच वेगळं आहे. तर चोखा महार जे आहेत ते जातीहीन असल्यामुळे त्यांना जे पांडुरंगाचं दर्शन किंवा पंढरपुरातला निवास हा अगदी थेट भगवंतापर्यंत नेऊन पोचवत नाही, परंतु ती जी उत्कटता आहे ती उत्कटता काही कमी होत नाही. तर त्या उत्कटतेचं स्वरूप आणि भगवंताच्या विषयीची भक्ती याची परी भिन्न आहे. त्यामुळे तिघेही भक्त आहेत, तिघेही ईश्वर भक्त आहेत. अगदी पुंडलिका करता तर साक्षात विठ्ठल त्या रूपामध्ये प्रकट झाले. आता हा तर अधिकार लहान नाही. नामदेवांच्या बरोबर विठ्ठल मागे पुढे फिरत आहेत, नामदेवांच्या बरोबर कीर्तनात टाळ वाजवत आहेत, त्यांची सारखी कल्याणाची बाजू किंवा त्यांची काळजी वाहत आहेत. त्यांचा अधिकार काही कमी नाही. आणि चोखा त्यांना आत जाऊन पाहू शकत नाही, पण भगवंत त्याच्याकरता सदा तत्पर आहे. आणि सगळं कुटुंबाच्या कुटुंब भगवंताच्या भक्तीत आहे. पत्नीच्या करता पुष्कळ म्हणजे चोखा महाराजांच्या जीवनामधल्या अनेक प्रसंगांचा विचार केला तर भगवंतांनी खूप गोष्टी केल्या आहेत. आणि ही बाळणपण केली आहे, हे केलं आहे, चोखा महाराजांकरता म्हणजे धावून गेले आहेत अनेक प्रकाराने. पण भक्तीची उत्कटता तीच आहे. तसं इथे ते सांगतात की कर्म असो, ज्ञान असो किंवा भक्ती असो, मार्ग 3 वेगवेगळे दिसतात. आचरताना ती मंडळी वेगळी जाणवतात, पण प्रत्यक्ष त्यांचं फल एकच आहे. त्या तिघांच्या ठिकाणी जशी भक्ती समान आहे तसं इथे म्हणतात की हे जे आत्मतत्व आहे त्याच्या ठिकाणी हा कर्माच्या मार्गाने आला, भक्तीच्या आला का ज्ञानाच्या आला, यातलं काही उरत नाही. उरतं शेवटी एक ते फक्त आत्मस्वरूप, आत्मदर्शन, आत्मज्ञान. आणि म्हणून ते म्हणतात नाही तेची काय नेणो असे. म्हणाले आता आत्मा सर्व धर्म शून्य सत्य, ज्याच्या ठिकाणी काही नाही, नाही तेची काय नेणो असे. आता तो सगळ्या धर्मांमध्ये शून्य आहे. म्हणजे आम्ही जेवढे जेवढे लौकिकामध्ये धर्मांचा विचार करतो, हे गार आहे, हे गरम आहे, हे पातळ आहे, हे घन आहे, हे वायुरूप आहे, किंवा हे उष्ण आहे, हे तीक्ष्ण आहे, किती त्याचे आयाम आहेत ना, हे विरल आहे, असे किती किती आयाम आहेत की ज्याचा ज्याचा धर्म आपल्याला कळतो. की हिरा आहे तो चमकतो आहे, गारगोटी आहे ती नुसती प्रकाशते आहे, म्हणजे तिच्यावरती पडला प्रकाश म्हणून आम्हाला ती उजेडात दिसते आहे. काच आहे ती तिच्या ठिकाणी भिन्न आहे. असं प्रत्येकाचा गुणधर्म आम्ही जर पाहत गेलो तर आम्हाला त्याची भिन्नता जाणवते. पण आत्मस्वरूपाचे काय धर्म आहे? आमच्या ह्या त्रिविध ज्याला सत्वरज तमाच्या खेळामध्ये आत्मस्वरूपाला कुठे या प्रकाराने ते बांधलेलंच नाही आहे. कारण सत्वरज तमामुळे यांचे गुणधर्म भिन्न भिन्न आहेत. इथे कुठले गुणधर्म काढायचे? कारण तो असा सत्वरज तमाने निर्माण झालेला प्राकृतिक नाहीच आहे. त्यामुळे तो धर्मशून्य आहे. तर ते म्हणतात तो धर्मशून्य असल्यामुळे काय होतं, तो काय कैसा हे न कळत. त्यामुळे तो नेमका कसा आहे हे आम्हाला काही कळू शकत नाही. दृश्य रूपाने त्याप्रत दिसत हे मानू जरी. ज्यावेळी आम्ही विचार असा करतो की हा आम्हाला दिसला पाहिजे, ह्याला आम्हाला पाहता आलं पाहिजे असं जेव्हा मनात येतं, त्यावेळी तो पाहण्याकरता त्याचं स्वरूप कोणतं? कारण तो आमच्या या त्रिगुणामधल्या कोणत्या स्वरूपात बसत नसल्यामुळे तो आत्मा आम्हाला या दृश्यरूपामध्ये प्रत्ययाला येऊच शकत नाही. म्हणजे हे कसं आहे
की आम्हाला कृष्णाच्या रूपाचं दर्शन झालं म्हणजे आम्ही खूप मोठे भगवत भक्त आहोत, किंवा कृष्णरूपाचं दर्शन हे म्हणजे आता माझ्या जीवनामध्ये तत्त्वज्ञानाचा अंतिम टप्पा. ज्ञानदेव म्हणतात असं नाही होत. त्या कृष्णरूपाच्या मागे त्या आत्मतत्वाचं यथार्थ ज्ञान झालं तर जे कृष्णरूप आहे ते ज्ञान आनंद देऊ शकतं. कारण सगुणाचा आनंद नाही असं थोडंच आहे. ते सगुणाचा आनंद मान्य करतातच आहे, आनंद आहेच, पण त्याचा आनंद केव्हा आहे? जेव्हा त्याचं निर्गुण स्वरूप लक्षात येत आहे, प्रत्ययाला येत आहे आणि ते मुळातून कळतं आहे. तर ते म्हणतात नुसत्या दृश्य रूपाने, नुसत्या या त्रिगुणामध्ये जर आम्ही ईश्वर पाहायला निघालो तर नाही आम्ही त्याला पाहू शकणार. ऐसे ते मानणेही मुळी आकलन होत नाही. तो दूर वा जवळ हेही काही एक कळेना. आता ठीक आहे, म्हणजे ते म्हणतात की त्याचं आकलन कोणत्याच रूपाने होत नाही. आता इथे त्यांनी जो दिला आहे तर त्याला ईशावास्य उपनिषदाचा आधार दिला. त्याच्यामध्ये तद्दूरे तदवंतिके असं म्हटलं आहे. म्हणजे तो दूर आहे, तर तो जवळ आहे, तो मनोवेगाने जाणारा आहे, तो तिथे स्थिर आहे. एकाच्या विरुद्ध एक जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. मुळी आकलन नाही तो दूरचा जवळ हेही काही एक कळेना. तो कसा आहे हे स्वरूप सांगता येत नाही. त्याला दूरही म्हणता येत नाही, जवळ म्हणता येत नाही, त्याला सूक्ष्म म्हणता येत नाही, त्याला स्थूल म्हणता येत नाही, त्याला दृश्य अदृश्य काही म्हणता येत नाही. म्हणजे नाही म्हणावे आत्म्याप्रत. मग ठीक आहे, हे जर सगळे गुणधर्म नाहीत, हे जर धर्म नाहीत तर तो नाहीच असं म्हटलं तर नाही तो भरला सर्वत्र. नाही म्हणण्यात काय अर्थ आहे म्हणता प्रत्यय न येऊ. अहो पण तो सगळीकडे भरून राहिला आहे, तुम्ही नाही कसं म्हणता? तो आहेच. हे आता आमच्या प्रत्ययाला येतं, हे आम्हाला जाणवतं. कधी तर्काने कळतं, कधी अनुमानाने कळतं, कधी प्रत्यक्षात कळतं. काही घटना अशा घडतात की ज्याला आपण म्हणतो अरे हा अगदी चमत्कारच घडला, हे असं कसं घडलं, देव नाही असं कसं म्हणावं. शेवटी त्यांनीच काहीतरी घडवून आणलं म्हणूनच हे असं अघटित घडलं. म्हणजे मनुष्य साध्या व्यवहारातल्या घटनांमध्ये सुद्धा काही कार्यकारण भाव किंवा ते संबंध हे ईश्वराशी नेऊन जोडतो आणि म्हणतो की नाही ईश्वर आहे. आणि आहे म्हटलं तर तो कुठंच दिसत नाही. म्हणून ते शेवटी म्हणाले ठीक आहे, आहे मानल्यानंतर म्हणजे म्हटल्यानंतर आहे म्हणता प्रत्यय न ये. पण आहे मानल्यानंतर त्याचा प्रत्यय कुठे येतोय? असा ठाई प्रत्यय येत नाही. प्रत्यय आत्मानुभवाचा तेव्हाच आहे यावयाचा की जेव्हा द्वैत भावाचा पत्ता समूळ मोडेल. आता आम्हाला दुसरा पत्ता ते सांगतायत. जेव्हा इथे म्हणतायत की त्याचा पत्ता मोडेल, म्हणजे मोडेल याचा अर्थ तो पत्ता कटेल. जे पत्ते खेळण्याच्या भाषेत बोलायचं तर ते पान जे टाकलं आहे ते पान कटलं म्हणजे संपलं, ते मारलं आणि त्याचा डाव झाला आणि बाजूला गेलं. ते झालं की घडेल. तर कोणता डाव घडावा लागतो? द्वैत भावाचा आत्यंतिक निराश व्हावा लागतो. द्वैत भाव पूर्णपणाने नष्ट व्हावा लागतो. त्याच्याशिवाय समूळ मोडेल तेव्हाच त्याचा आत्मानुभवाचा प्रत्यय येईल. आत्मा भरला सर्वत्र हे तेव्हाच बोलता येतं की जेव्हा पाहणाऱ्या त्याप्रत मानी भिन्न आपणाहून. म्हणाले केव्हा आम्हाला म्हणता येतं आत्मा सगळीकडे भरून राहिला आहे? जेव्हा आम्ही आम्हाला वेगळे पाहणारे समजतो तेव्हा की आत्मा भरून राहिला हा अनुभव कुणाचा? माझा. कारण शेवटी सांगणारा जेव्हा हे वाक्य बोलतो, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की नाही मी आज कुठंच जाणार नाही आहे, हा इथे बसलेलो आहे, मी कुठेही हलणार नाही आहे. आता हलणार नाही आहे असं म्हणणारा जेव्हा सांगतो तेव्हा तो त्याचा अनुभव सांगतो. म्हणजे तुम्ही हिंडत आहात, फिरत आहात, मी फिरत नाही आहे, मी इथेच बसून आहे. पण मी इथे बसून आहे म्हणजे मी काही हालचाल करणार नाही, तरी हालचाल न करणारा जो कोणी आहे तो तू आहेस. म्हणजे शेवटी त्याला त्याचा जो अहम आहे किंवा जाणीव आहे, माझ्या वेगळेपणाची जाणीव आहे, ती जाणीव सांगते नाही तुम्ही जाऊन या, तुम्हाला हिंडून यायचं आहे तुम्ही फिरून या, मी इथेच आहे बसले, मी काही कुठे हलणार नाही, मी काही कुठे हलणार नाही, मी तुम्ही सगळे हलणार आहात पण मी इथे आहे. म्हणजे मला हे स्थान सोडायचं नाही. हे केव्हा म्हणतो तो की हा माझा अनुभव, म्हणजे तुम्ही एक अनुभव घेतात, मी भिन्न अनुभव घेणार आहे. तुम्ही हिंडण्याचा अनुभव घेणार आहे, मी बसण्याचा अनुभव घेणार आहे. पण हे केव्हा? मी अनुभव घ्यायला मी जेव्हा वेगळा आहे तेव्हा. मग काय मी खातो, मी पितो, सगळे चालेल, मी सिनेमाला जातो, मी झोपतो, मी रागावतो, मला आवडतं वगैरे वगैरे.
तर ते म्हणतात, भिन्न मानिल्या विना उदया नये पाहणेपणा, म्हणून त्याची जाणीव जाणा घ्यावी लागते करून, म्हणजे व्यक्तिज्ञान गेले पाहिजे विरून. आता इथे जे आहे ते व्यक्तिज्ञान जे आहे आपल्याला होणारं, मागे येऊन गेलेला आहे विषय, तरी पण पुन्हा एकदा की व्यक्तिज्ञान काय असतं. व्यक्तीला होणारं ज्ञान, व्यक्तीला होणारं ज्ञान हे वृत्तीज्ञान. आत्ता आपण जे बोललो ना, हे ज्ञान वृत्तीचं ज्ञान आहे. म्हणजे वृत्ती याचा अर्थ काय, की माझ्या चित्तामध्ये विचारांचा एक तरंग निर्माण होतो आणि तो प्रत्येक तरंग ही वृत्ती आहे. म्हणजे आता आपण बोलतो आहोत, एकमेकींकडे पाहतो आहोत, पाहताना मी काही नोटीस केलं तुझ्या चेहऱ्यावरचं, किंवा माझ्या लक्षात आलं की अरे ही कुंकवाची टिकली लावली आहे, अरे हिच्या डोळ्यावर चष्मा आहे, अरे हिच्या ड्रेसचा रंगामध्ये मोरपंखी रंग आहे, वगैरे वगैरे. जे काही मी माझ्या दृष्टीने मी फक्त नोंद घेतली, मी फक्त नोट केलं, पण ते नोट नाही केलं, माझ्या ठिकाणी ती वृत्ती निर्माण झाली. म्हणजे तुझा हा रंग, ह्याचा एक वृत्ती तरंग निर्माण झाला. चष्मा दिसला, वृत्ती तरंग. ज्ञान झालं म्हणजे काय, वृत्ती निर्माण झाली. तुझ्या डोळ्यावरचा चष्मा मी पाहिला म्हणजे माझ्या ठिकाणी हिच्या डोळ्यावर चष्मा आहे ही वृत्ती निर्माण झाली. हिच्या कपाळावरती कुंकू आहे ही वृत्ती निर्माण झाली. हिच्या ड्रेसचा रंग मोरपंखी आहे ही वृत्ती निर्माण झाली. म्हणजे हे काय आहे, हे व्यक्तीला होणारं ज्ञान. म्हणजे तुझ्याकडे मी बघते आहे आणि मला काहीही कळत नाही की ही कोण आहे, मी हिच्याकडे बघत राहिली आहे, माझ्याकडे त्याचं ज्ञान झालं आहे नाही आहे, ह्याचं काही ना काहीतरी प्रतिक्रिया उमटते. आणि मी जर नुसती तुझ्याकडे पाहत राहिले तर तू 2 मिनिटात सांगशील कल्याणी ताईंना समजत नाही आहे बरं का, त्या माझ्याकडे बघतायत पण त्यांच्या नजरेत ओळख दिसत नाही. हां, किंवा त्या पाहताना त्यांना काही लक्षात येते. मग एखादा डायबेटिक पेशंट असेल तर आपण म्हणतो याची बहुतेक शुगर खाली आली असेल, त्यामुळे हा बघतोय आपल्याकडे पण याला काही कळत नाही, तो अगदी ब्लँक झाला आहे. ब्लँक होणं म्हणजे वृत्तीच निर्माण न होणं. हां, म्हणजे व्यक्तीला वृत्तीरूपाने ज्ञान प्रतिक्षणी होतच असतं आणि ते होत राहिलंच पाहिजे. म्हणजे आपल्याला सातत्याने ज्ञान. अलीकडे तर काही लोकांनी, म्हणजे परदेशी लोकांच्या काही भूमिकांमधून, मला माहीत नाही आहे आपल्याकडे त्याच्यावर काही म्हटलं आहे का नाही, कारण आपल्या वाचनात तरी अजून आलं नाही, पण एकाने पुस्तक लिहिलं आहे, त्यात त्यांनी एक अलीकडचा इंटरनेटवरून काढलेला रेफरन्स लिहिला आहे. ते म्हणाले आपण जोपर्यंत जगतो तोपर्यंत प्रतिक्षणाला शरीराला किती कष्ट घ्यावे लागतात, तसे चित्ताला पण कष्ट घ्यावे लागतात, कारण प्रतिक्षणी वृत्ती ज्ञान आहे. आता नुसतं असं केलं तरी ज्ञानच आहे हो. हे मला नाही दिसलं तर चालेल कसं, मला दिसणारच आहे. पाहणाऱ्याला सगळं दिसलं पाहिजे, त्याचा विचार आला पाहिजे, हे सगळं त्याच्या पुढची प्रक्रिया होईल. तर त्यांचं म्हणणं असं की मृत्यू माणसाला प्राप्त झाला की देव त्याला दीर्घ कालपर्यंत झोपवून ठेव. पण इतकी दगदग झालेली असते, इतकी दमणूक झालेली असते की त्याला पुष्कळ झोपेशिवाय त्या जीवाला विश्रांती मिळत नाही. म्हणजे हा जीव इथे एवढा दगदग. अशी एक थिअरी आताच्या मॉडर्न याच्यामधनं ज्या अनेक थिअरीज येत राहतात त्यात ही एक थिअरी आली. म्हणजे त्या थिअरीला आपल्याकडे काही आधार आहे किंवा मला माहीत नाही आहे, पण अलीकडे लोकांनी तरी त्याला आधार धरून असं म्हटलं आहे. तर इथे वृत्तीज्ञान व्यक्तिज्ञान म्हणजे ज्ञान होतच राहतं. म्हणजे एखाद्या माणसाला आता थोडा वेडसर आहे, फारसं काही समजत नाही, जो कोमात आहे त्याला काहीच समजत नाही, पण जो अर्धवट आहे ज्याला फारशी जाणीव नाही त्याला पण काहीतरी वृत्तीज्ञान आहेच, काहीतरी आहे. काय तो जे करील त्याच्यामध्ये एकच असेल की हे जे सगळं त्याच्या मुवमेंट्स आहेत किंवा त्याचे विचार आहेत त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नसेल, सुसंगतता नाही, किंवा जे काही आत्ता डोक्यात आलं ते तिथपर्यंत पोचलं आहे आणि त्याची कार्यवाही झाली आहे असं नाही होणार कदाचित. हे शक्य आहे, पण वृत्ती निर्माणच नाही होणार असं नाही होणार. आणि जी वृत्ती निर्माणच नाही होणार ते गंभीरच आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की त्या मनुष्याला अगदी अंथरुणावरती पडू नये, पण त्याला भूक तहान देहभान काही नाहीच आहे, म्हणजे ती वृत्तीच निर्माण होत नाही. म्हणजे आपल्या शरीरातनं आता उत्सर्जन आहे, आपल्या शरीराला आता भूक आहे, आपल्याला आता झोप आहे, काहीच त्याला कळत नाही, ती वृत्तीच निर्माण. म्हणजे जोपर्यंत व्यक्ती म्हणजे आपण अभिव्यक्तीला आलेलं
हे शरीर जोपर्यंत आहे आणि ते शरीर जर व्यवस्थित चालायचं असेल तर तोपर्यंत वृत्ती ज्ञान निर्माण झालंच पाहिजे, होतच राहतं. आणि ते योग्य प्रकाराने होत राहिलं तरच आम्हाला ज्ञान योग्य प्रकाराने होतं. आता साधी गोष्ट आहे. आता वृत्ती ज्ञानच म्हटलं तरी प्रत्येक परिस्थितीत कसं बदलतं. आता तुम्ही कॅटरॅक्टचं ऑपरेशन केलं, या ऑपरेशनच्या आधी मी पण हळद पाहत होते, या ऑपरेशनच्या आधी बाहेरचा पांढरा रंग पाहत होते. रंग बदलला. आताचा जो पांढरा रंग दिसतो किंवा आता जो हळदीचा पिवळा रंग दिसतो किंवा आता त्या पूर्वीच्या कपड्यांचा रंग दिसतो, किती ब्राईट दिसतात. म्हणजे आता जी वृत्ती निर्माण होतीये, म्हणजे मला सांगायचं काय की ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीचं ज्ञान आहे. कारण मला कसं कळलं हा रंग मोरपंखी आहे किंवा हा म्हणजे फिरोझी कलर आहे, म्हणजे हे मला वृत्ती ज्ञान आहे. पण हे वृत्ती ज्ञान दिलं कोणी? डोळ्यांनी. कारण हे द्यायचं काम डोळ्यांचं. पण हे ज्ञान बदलतं कसं व्यक्तीबरोबर? तर त्या डोळ्याची स्थिती बदलली की. म्हणजे किती भ्रामक आहे. हिला जो तुझा मोरपंखी रंग किंवा फिरोझी कलर दिसणार आहे तोच मला नाही दिसणार आहे. किती भ्रम आहे या जगामध्ये भरलेला. सगळं भ्रमात चालू आहे हे वृत्तीज्ञान. म्हणजे मला आता रोज फोडणी करताना जाणवतं की हळद आणि तिचा रंग, आता मी पूर्वीचा रंग आठवला तर हे सगळं वेगळं दिसतं. जे झालेली पिवळ्या रंगाची भाजी ही पूर्वीच्या पिवळ्या रंगाच्या भाजीसारखी नाही आहे. हा रंग वेगळा आहे. म्हणजे डोळ्यांनी आता द्यायचं वृत्ती ज्ञान बदललेलं आहे. म्हणजे ते ज्ञान होतं तेव्हा ते मला खरं वाटत होतं, आता हे होतं आहे आता खरं आहे. म्हणजे दोन्ही भ्रमच आहेत नाही का. याच्या पलीकडे काय हळदीचा रंग कोणाला माहिती. तर इथे त्यांनी असं म्हटलंय की म्हणजे व्यक्तिज्ञान हे व्यक्तीला होणारं इंद्रियांच्या मार्फत ज्ञान, चित्ताच्या मार्फत ज्ञान, मनाच्या मार्फत ज्ञान, बुद्धीच्या मार्फत ज्ञान, भावनांच्या मार्फत ज्ञान. पण हे सगळं वृत्ती आहे. एक तरंग आहे वृत्ती नावाचा, की तो दुसरा तरंग, की तिसरा तरंग चालू आहे. आपल्याला सतत हे चालू आहे. गेले पाहिजे विरून, हे वृत्ती ज्ञान संपलं पाहिजे. म्हणजे मी आत्ता म्हणते तसं की कॅटरॅक्ट नंतरच्या डोळ्यांनी पाहिलेला जांभळा रंग, पांढरा रंग, पिवळा रंग आणि कॅटरॅक्टच्या आधीचा पिवळा रंग आणि माहिती नाही या रंगांमध्ये काय आहे किंवा काय फरक आहे. पण जो मूळचा पिवळा रंग आहे तो याच्यापेक्षा वेगळाच आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की ही डोळ्यांनी निर्माण होणारी वृत्ती म्हणजे द्रष्टा नाही, कानाने ऐकू आल्यानंतर निर्माण झालेली वृत्ती म्हणजे तो श्रोता नाही. तर या सगळ्याच्या पलीकडे जे निर्माण होईल ते. आणि म्हणून ते सांगतात की वृत्तीज्ञान ज्यावेळी संपतं तर ते संपल्यानंतर जे निर्माण होतं तर ते गेले पाहिजे विरून, सिद्ध ज्ञाना माझी पूर्ण, तेव्हाच स्वानुभव येत असे. सिद्ध ज्ञान, सिद्ध ज्ञान ह्या वृत्तीज्ञानाच्या पलीकडचं. आता आपण म्हटलं तसं की ही वस्तू ही आहे, हे सिद्ध ज्ञान. ही हे हळद ही आहे, हा मोबाईल हे आहे, हा ग्लास हा आहे. म्हणजे त्याच्या मूळ रूपामध्ये ज्यावेळी मला प्रत्ययाला येईल त्यावेळीचं जे ज्ञान आहे ते वृत्तीज्ञान सिद्ध ज्ञानामध्ये गेल्यानंतर मला खरं म्हणजे स्वानुभवाचं ज्ञान किंवा स्वचा अनुभव येऊ शकेल. जे स्वच्या अनुभवाच्या वेळी ज्ञान हे विशुद्धच असतं, हे वृत्तीसहित नसतं. जे सिद्ध आहे ते विशुद्ध आहे, जे अपरिवर्तनीय आहे. जगातलं प्रत्येक ज्ञान परिवर्तनीय आहे. म्हणजे तू इथं आलीस आणि मला म्हणालीस की अहो मी नाही का त्या दिवशी आणली होती ती पिशवी, कोणती पिशवी? ती पिशवी मी पाहिली नाही. म्हणजे तुला पाहिलं, तुझ्याबरोबर आणलेली पिशवी पाहिली, पिशवीतून काढलेला तुझा टेप रेकॉर्डर किंवा जे काही CD प्लेअर आहे तो पाहिला. पण तो पाहिला तरी त्याच्यावरती माझं लक्ष गेलं नाही आणि त्यामुळे ते वृत्तीज्ञान अपुरं राहिलं. म्हणजे जे ज्ञान आहे ते दरवेळी बदलत गेले, पण जे सिद्ध ज्ञान आहे ते ज्ञान बदलतच नाही. ते जे ज्ञान आहे ते जसं न तसंच आहे. त्या ज्ञानाला फरक पडत नाही. तो आम्हाला व्यवहारामध्ये अनुभवाला येणारा विषय नाही आहे. तो अनुभवाला येणारा विषय हा त्याच्या पलीकडचा विषय, त्याच्या मूळ रूपातला विषय आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ते सिद्ध ज्ञानामध्ये परिवर्तित झालं पाहिजे, तेव्हाच स्वानुभव येत असे. पहा साखर आणि गोडी
ही आहे शब्दजोडी. धर्मधर्मी अशी जोडी आहे. धर्मी साखर आहे आणि धर्मगोडी आहे, ह्या दोघांची जोडी आहे. आणि म्हणून म्हणाले साखर व्यक्तिज्ञान रोकडी. वृत्तीज्ञान काय आहे हे पाहिलं. ही साखर आहे म्हणजे साखर आहे, तुम्हाला फसवतीये मी. हे प्लास्टिकचे क्यूब्स आहेत, तुम्हाला साखरेसारखे दिसत आहे. वृत्तीज्ञान आहे. ती सांगते की तुम्हाला कळलेलंच नाही आहे की तुम्ही लोक याला साखर समजताय. मी सांगते तुम्हाला बेमालूम साखरेसारखं दिसावं. जशी आमची सावंतवाडीची खेळणी आहेत, लांब ठेवलेली खेळणी खरंच फळं वाटतात. म्हणजे हे जे आहे की त्याच्यामध्ये असणारी जी सत्यता भासमान होते ते वृत्तीज्ञान आहे. म्हणजे ते तुम्हाला फसवू शकतं. सिद्धज्ञान आम्हाला फसवूच शकत नाही. हां, तर म्हणून त्यांनी सांगितलं इथे की तेव्हाच स्वानुभव येत असे. तेव्हा इथे काय आहे, साखर व्यक्तिज्ञान रोकडी, गोडी असे सिद्धज्ञान. कारण साखर म्हटलं की गोडी येणारच. तू कसं म्हणजे मला म्हणणार की अहो तुम्ही काही साखर नाही पाहताय, हे प्लास्टिक आहे का? जर साखरेसारखं दिसतं तर तेही गोड लागलं पाहिजे. गोड लागणं हा गुणधर्म ज्याच्यातून प्रकट होतो ती खरी साखर आहे. म्हणजे गोडी हे त्याचं सिद्धज्ञान आहे. आकार खडीसाखर असेल, नाही तर अगदी साखरेची मोठी ढेप केली असेल, नाही तर पिठी साखर असेल, पण साखर हे व्यक्तिज्ञान झालं आणि गोडी हे त्याचं सिद्धज्ञान झालं. तर त्यांनी सांगितलं आपल्याला इथे की म्हणजे साखर शब्द मावळून कळले पाहिजे गोडपण, ते बाजूला झालं. म्हणून भक्तिमार्गामध्ये आपण जो आता विषय बोलतोय त्याच्यामध्ये की जो सगुण आहे त्याला संत भ्रमात्मक का म्हणत नाही. संत असं म्हणतात का की हा कृष्ण आहे, हा आता बाजूला असावा, आता कृष्णाच्या पलीकडे पहा, या भक्तीच्या सगुण रूपाला दूर सारून त्याच्या पलीकडे जा, असं म्हणत नाहीत. ते का म्हणत नाही त्याचं कारण असं, कृष्ण पहा पण कृष्णातली गोडी अनुभवा, हे सूत्र आहे. म्हणजे सगुणाचा आधाराने किंवा सगुणाच्या उपासनेतून निर्गुणाचा अनुभव घ्या, हा अनुभव. आणि म्हणून त्यांच्या दृष्टीने तत्वज्ञान इकडे इकडे हलतच नाही आणि सगुण सोडण्याची कधी गरज पडतच नाही. म्हणजे त्यांचा विठोबा नाही तर ज्ञानदेवानी म्हटलं असतं का माझी हे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, ते म्हटले असतं तर एवढा अमृतानुभव लिहिल्यानंतर चांगदेव 65 आता कुठला विठोबा आणि कुठल्या कबऱ्यावर हात ठेवून उभा आहे, तो कुठल्या विटेवर उभा आहे. तर त्या आता काही ते खरं नाही. आता ज्ञान पुढं गेलं नाही जात. पुढे का नाही जात? कारण ते म्हणतात साखर आणि गोडी या दोन गोष्टी अभिन्न आहेत. तर साखर समजत असताना किंवा साखर पाहत असताना गोडी अनुभवता आली पाहिजे. जेव्हा साखर पाहत असताना गोडी अनुभवता येते तेव्हाच ते खरं सिद्धज्ञान आहे. आणि म्हणून नाही तर संत सत्पुरुष अधिकारी पुरुष या जगात जिवंत राहिलेच नसते. ज्यांनी सिद्धज्ञान घेतलं त्यांनी देह टाकलाच असता. तसं नाही आहे. ते आमच्या पुढे राहून ज्ञानेश्वर महाराज एवढं लिखाण करतायत, आमच्या पुढे तुकाराम महाराज एवढे अभंग लिहित आहेत. त्याचं कारण काय की देहात आहेत ते, म्हणजे साखर आहे आणि आम्ही अवघेची गोड म्हणतात. तुकाराम महाराजांनी आपलं वर्णनच केलं, आम्ही आघवेची गोड, आम्ही सगळे गोडच आहोत. म्हणजे काय, तुम्ही आमचा देह नका बघू, आमच्या भक्तीचा गोडवा बघा, त्याचं माधुर्य बघा. आम्ही कसेही पाहिलं तरीसुद्धा तुम्हाला मग आम्ही गोडच दिसू. तसं आहे या जगाकडे पाहताना आपल्याला जर का त्या वृत्तीज्ञानाने न पाहता जर खरंच सिद्धज्ञानाने पाहता आलं, म्हणजे जे आम्हाला नामदेवांनी सांगितलं, जे आम्हाला अनेक संतांनी सांगितलं की अरे याच्या मागे एकच परमेश्वर भरलेला आहे, राग कसा येईल आपल्याला. म्हणजे मला माझ्या सुनेचा राग आला, मला माझ्या ओळखीच्यांचा राग आला, माझा अपमान त्यांनी केला. हे केव्हा होईल? जेव्हा तो आणि मी ही भिन्नता आहे तेव्हा. जेव्हा सिद्धज्ञानाच्या पातळीवर म्हणजे जाणीवच या पातळीवर गेली की आत्मस्वरूपच आहे सगळं. काय तो बोलला आणि मला बोलला, म्हणजे मीच मला बोलल्यासारखं आहे. ठीक आहे, तो त्याचं चांगलं झालं. आता म्हणजे काही माणसं पूर्वीच्या काळी इतकी अशी प्रेमळ होती आणि अशी मोठी वागणारी गोड होती की मी कदाचित त्या बोलले पण असेल. आमच्या विनायकराव आंबेडकरांच्या आईच त्यांच्या घरी चोर आले आणि घरात लुटायला निघाले. त्या म्हणल्या अरे कुठून आलात, भुकेले असाल, आधी जेवून घ्या मग तुम्हाला काय घ्यायचं ते घेऊन. हे जे आहे हे कुठून येतं?
हा चोर माझ्या घरातली वस्तू घ्यायला आलाय, त्याला मी काय जेवायला घालणार आहे? पण ते तसं वाटत नाही. माणूस आहे, भुकेला आहे बिचारा, त्या भुकेपोटी कुठेतरी फिरत असेल, पोटभर खाऊ घालावं आधी. मग आता समजा आमच्या नशिबामध्ये आमचं काही वस्तू जायचीच असेल, जाईल. त्याच्याही पलीकडे काही लोकांची भूमिका की माझ्या घरी आणि त्याच्या घरी काय फरक पडणार आहे? माझ्या घरची वस्तू त्याच्या घरी गेली, ठीक आहे, इतके दिवस माझ्या घरी होती, माझ्या घरी राहील. म्हणजे ही जी भूमिका त्यांची आलेली आहे ही ढोंगाची नाही आहे, ही वास्तवतेची आहे. हे त्यांना वास्तवात जाणवतं की तो जीव आणि मी आमच्यात भिन्नता नाही आहे. कुठेही असलं तरी काही फरक पडत नाही आणि मला त्याची आवश्यकता नाही, कारण आवश्यकता मला कशाचीच नाही. एका परमेश्वराच्या पलीकडे मला काहीच आवश्यक नाही. त्यामुळे इथे त्यांनी म्हटलं आहे की ऐसा गोडपणा ठाई जाणं साखर शब्द उरेना. आणि त्यामुळे फक्त एक गोडी उरते, फक्त एक ज्ञान उरतं. म्हणून त्या ज्ञानामध्येच बोललं जातं की माझ्या घरी काय तुझ्या घरी काय बाबा, सगळं सारखंच आहे. सिद्ध गोडपणा ठाई, गोडी साखर शब्द नाही. आता जेव्हा गोडपण सिद्ध आहे तेव्हा गोडी आणि साखर हा शब्द राहत नाही. तीच आहे नवलाई श्रोते स्वानुभवाची. हा दृष्टांत थोडा ताणून किंवा थोडा पुढे नेऊन आपण विचारात घेतला तर ज्यावेळी सिद्ध ज्ञान झालंय किंवा गोडी सिद्ध झाली आहे, आता साखर आणि गोडी हे पण शब्द नाही राहिले. आता गुळ आणि गोडी, मध आणि गोडी, हां म्हणजे परागकण आणि गोडी, हे असे वेगवेगळे पानं आणि त्यांची गोडी, गोडच आहे. आता सिद्ध ज्ञान कशाचं झालं? गोड शब्दाचं. म्हणजे मी तेही अनेक वेळा बोलली असेल की हिमालयामधल्या लोकांना पूर्वी साखर किंवा गूळ दोन्ही माहीत नव्हता. तिकडे गुळही नव्हता आणि तिकडे साखरही नव्हती. गोड पदार्थ कोणता? तर फक्त तांबडा भोपळा हा त्यांच्या गोडाचा पदार्थ. म्हणजे तो तांबडा भोपळा शिजवायचा आणि तो खायचा आणि हा त्यांचा गोड पदार्थ. म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटलं. आणि ते फार वर्षापूर्वी नाही आहे, 50-60 वर्षापूर्वीची सुद्धा ही स्थिती होती. 60-70 वर्ष उत्तर काशीपर्यंत सुद्धा हिमालयात दूर दूरपर्यंत लोकांना साखर गुळ माहीत नव्हतं. अजूनसा तिथे खूप छान गुळ येत नाही, पण यायला लागला. म्हणजे आपल्या महाराष्ट्राची गोष्ट वेगळी, साखर गुळ खूप छान बनतो. आता साखर तर सगळीकडेच चांगली जाते, पण अजून उत्तर काशीला वगैरे गुळ चांगला जातो. तर सांगायचा हेतू असा की एकदा गोड या शब्दाचं ज्ञान सिद्ध झालं की त्यांना फक्त तो तांबडा भोपळा सुद्धा गोड लागतोय. काही तर दुसऱ्याची आवश्यकता नाही. मध पण गोडच आहे, गुळ पण गोडच आहे, साखर पण गोडच आहे. म्हणजे सिद्धज्ञान काय आहे? गोडी. मग वस्तू कशामुळे ते वेगळं. आता हा दृष्टांत कुठे जाईल? हा दृष्टांत कर्मानी सिद्ध ज्ञान मिळालं का ज्ञानाने सिद्ध ज्ञान मिळालं का भक्तीने मिळालं, काही फरक पडत नाही, सगळं सारखंच आहे. आणि म्हणून पुढे त्यांनी म्हटलं, आता इथे पुढे दुसरा दृष्टांत घेतला, वा लाट आणि वारी. ते म्हणतात आता किंवा दुसरा घ्या दृष्टांत, लाट आणि पाणी घ्या म्हणाले. येथे वृत्तीज्ञान जाणा लहरी. त्या पाण्यावरती ज्या लहरी निर्माण होतात ते म्हणजे वृत्तीज्ञान आहे. बरोबर आहे ना, कारण पाणी तिथंच आहे, वारा आहेच. निसर्गात दोन्ही बदलत नाही. म्हणजे वारा नाही आहे पण पाणी आहे असं काही होत नाही. जर पाणी आहे तर वारा तिथं आहेच, कारण हवेत आधीचं महाभूत आहे, ते सर्व धूर भरून राहिलेलंच आहे. आता त्यामुळे वाऱ्याची जशी गती तशी त्या पाण्याची गती, म्हणजे त्या पाण्यावरती तशा लहरी उत्पन्न होणार आहेत. आपल्याला माहिती आहे एखादी लहर मोठी निर्माण होते, एखादी लहान निर्माण होते, एखादी तिथल्या तिथे असं डचमळल्यासारखं हलतं, काहीही होऊ शकतं. तसं ते म्हणतात वृत्तीज्ञान जाणं लहरी. आता आपल्या ठिकाणी जे वृत्तीज्ञान निर्माण होतं ते त्या पाण्यावर निर्माण होणाऱ्या लहरींसारखं आहे हे जाणं. म्हणजे आम्ही जे जगाला जाणतो आहे ज्या ज्ञानाने, किंवा आता आम्हाला जे जग दिसतं आहे ते कसं आहे, त्या पाण्यावरच्या लहरी आहेत, वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या. तशाच या जगाला आम्ही पाहतो ते म्हणजे काय, ते जे वृत्तीज्ञान आहे ते वृत्तीज्ञान म्हणजे माझ्या पूर्वसंस्कारांप्रमाणे या जगावरती निर्माण झालेल्या लहरी आहेत. आता साधीशी गोष्ट एक बघितली आपण की प्रत्येकाच्या मनात त्याच्याविषयी विचार वेगळा आहे. एकच वस्तू पाहतो, कोणी म्हणतो हे असं नसतं तर बरं झालं असतं, कोणी म्हणतो याच्यापेक्षा वेगळा रंग घेतला असतं बरं झालं असतं, कोणी म्हणेल नाही हो हे सिंथेटिक कापड नसतं तर बरं झालं असतं. म्हणजे बघितल्याबरोबरचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. मग का पाहतो त्याच्याकडे? कोणी म्हणतो नाही आता हल्ली हे बरं झालं आहे, टी व्ही बघून बसून ते समोर बसायचं आणि जेवायचं आलं आहे
त्यामुळे हे ताटं ठेवायला बरं झालंय, आता जेवणाऱ्या माणसाला सोय झाली. म्हणजे तो ताबडतोब त्याची ती भूमिका असते. त्याचं वृत्तीज्ञान त्याच्या संस्कारांनी तिकडे जातं. दुसऱ्याचं वृत्तीज्ञान तो म्हणतो ऑफिसमध्ये बसून बसून या सिंथेटिक फायबरच्या खुर्च्या म्हणजे कुशन्सनी मी इतका हैराण झालेलो आहे की पुन्हा हेच घरी का नकोच. हे तुमचं सिंथेटिक कुशनिंग घेतलं नसतं ना तर बरं झालं असतं, प्युअर कॉटन घेतलं असतं तर बरं झालं. हे इतके दोन वेगळे विचार का? तोही सोफाच बघतो, हाही सोफाच बघतो. तो म्हणतो अहो हे बरं आहे जेवायला, हा म्हणतो नको एक आपण नको होतं घ्यायला. म्हणजे वेगवेगळ्या. आणि दुसरा म्हणतो अहो ही जरी तुमची उंची बरी असली तरीसुद्धा खालीच आहे, आता म्हातारपणी सोफा याच्यापेक्षा उंचच पाहिजे, कारण बसायला उठायला खालून वरती त्रास होतो. म्हणजे एक 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 वृत्ती एकाच वस्तूकडे पाहिली तरीसुद्धा प्रत्येकाची भिन्न निर्माण होते. तर ते म्हणतात की ह्या ज्या लहरी आहेत त्या अशा भिन्न भिन्न लहरी वृत्तीज्ञानाच्या आमच्या ठिकाणी निर्माण होतात. परी त्या लहरी माझारी जलची आहे भरलेले. पण सगळे वेगळे वेगळे विचार असले तरी त्या एका सोफ्याशी निगडीत आहेत, एका वस्तूशी निगडीत आहे, पण सगळे विचार भिन्न भिन्न आहेत. म्हणजे इथपासून ते थेट असा सोफाच नको इथपर्यंत सगळे विचार त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर त्याच्यामध्ये वृत्तीज्ञान लहरी दिसल्या जलाशी लोपवित्या झाल्या. या सगळ्या वृत्तीज्ञान लहरींनी मुळामध्ये त्या माणसाने काय योजनेने केला त्याच्या पण डोळ्यापुढे काहीतरी असेल ना, की हा सोफा असा असावा, मग हा मीडियम उंचीचा का असावा, लहान मुलांना पण पटकन चढून बसता यावं, म्हाताऱ्या माणसांनाही फारसा त्रास होऊ नये, अगदीच त्रास वाटला तर त्यांनी एखादी उशी घेतली तर पटकन त्यांना उठता येईल असा असावा. फार फोम असलं त्याला तर बसणं सगळ्यांना अवघड जातं, मुलं वाटेल तसं नाचून त्याचा नाश करतात, धुडगूस घालतात, खराब होतं त्याचं आयुष्य. सगळा विचार त्यांनी केलेला आहे. तरीसुद्धा त्याच्या विचाराच्या जवळ आम्ही असतो असं नाही, तो त्याच्या विचाराने घडवतो, आम्ही आमच्या विचारांनी त्याच्यावरती ज्ञान आरोपित करतो. मग कोणाकडे गेलं का म्हणतो त्यांच्याकडचा ना मला तो सोफा फार आवडला, बरं नाही छे मला मुळीच आवडला नाही, तो काही सोयीचा नाही. म्हणजे हे जे सगळं मनुष्य आपल्या परीने जे बोलत असतो योजत असतो, ह्या ज्या वृत्ती लहरी आहेत ते सांगतात की त्या लहरींच्या मध्ये झालं काय आहे की मूळ बसण्याकरता आवश्यक असणारी एक गोष्ट आपण बनवली आहे हे माणूस विसरला आणि त्याच्याशिवाय तो बाकी सगळ्याची चर्चा करत राहिला. आणि म्हणून ते म्हणाले परी त्या लहरी माझारी जलची आहे भरलेले. सगळ्यामध्ये भूमिका एकच आहे. म्हणजे शेवटी जो मनुष्य पूर्वीच्या काळचे लोक म्हणे, पुढची पिढी जर म्हणायला लागली की हे काय आता किती जुन्या झाल्या खुर्च्या, ते आता काढून टाका दुसरं घ्या, बसायचंच आहे ना, मग दुसरी आणली तरी त्याच्यावर बसणार असतं, मग या कशाला काढायच्या. म्हणजे त्याची गरज एवढा एकच विषय त्याच्या मागे. आणि याला शंकराचार्य व्यावहारिक सत्ता म्हणतात. ते म्हणतात जोपर्यंत खुर्ची तुटत नाहीये तोपर्यंत काढायची काय आवश्यकता आहे. आता ती बसण्याच्या लायकीची राहिली नाही याचा अर्थ ती तिचं काम आता करू शकत नाही, मग आता तिला रिप्लेसमेंट पाहिजे. पण ती जर आमचं काम करते आहे तर आता जरा ट्रेंड बदलला, आता हे सगळं जुनं काढून टाका, आता जरा नवीन पद्धतीने सजवा. शंकराचार्य म्हणतात ही प्रातिभासिक सत्ता आहे. तुम्ही नुसते त्या मोहाच्या सत्तेमध्ये फिरत राहता. ही जी व्यावहारिक सत्ता इथे ते सांगतात त्याप्रमाणे की त्या सगळ्या लहरींच्या मध्ये फक्त जलच भरलेलं आहे. हे जर लक्षात घेतलं तर त्या सगळ्या विविध वृत्ती आम्हाला त्रास देत नाही. म्हणजे आपल्या घरी माणसं येऊन गेली आणि त्यांनी आम्ही नवीन सोफा आणला हो बघायला या, आणि मग बघितल्यावर लोकांनी इतक्या 50 कॉमेंट्स केल्या की हा डोक्याला हात लावून खाली बसला की एवढ्या मी 50,000 रुपये खर्च करून ते एक सोफ्याचा पीस आणला आणि त्याचे एवढे लाख रुपये त्या सोफा सेटवर खर्च केले, आणि सगळ्यांनी त्याच्यावरती इतक्या प्रकारच्या कॉमेंट्स केल्या. ज्याला जल दिसतंय, ज्याला कळतंय की माझी मूळ गरज काय होती, माझं मूळ बजेट काय होतं आणि माझी आवड काय होती, त्याप्रमाणे मी केलेलं. लोकांना पटो की न पटो त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही, मला पटलं झाला विषय. हे जे आहे ही व्यावहारिक सत्ता आहे. ती व्यावहारिक सत्तेमध्ये राहावंच लागतं. तुम्ही पूर्णपणे पारमार्थिक सत्तेत व्यवहारच करू शकत नाही. पारमार्थिक सत्तेमध्ये आम्हाला जर राहायचं म्हटलं तर आम्ही त्या वस्तूला मूळ रूपामध्ये जाणत राहिलो तर आम्हाला व्यवहार नाही करता येणार. म्हणजे आम्ही जर कार्बन नेहमीच आपण घेतो ते उदाहरण की कार्बन म्हणजे कोळसा आणि हिरा, म्हणजे आम्ही जर एकच कार्बन कोळसा आणि हिरा आहे तर आम्ही काही कोळशाच्या पुड्या घालत नाही किंवा हिऱ्यावरती काही अन्न शिजवत नाही, हे होणारच नाही.
व्यावहारिक सत्तेमध्ये तुम्हाला कोळसा कोळसा म्हणून वापरायचा, हिरा हिरा म्हणून या वृत्ती लहरी आहेत. व्यवहारामधल्या ह्या ज्या वृत्ती लहरी आहेत, ह्या वृत्ती लहरी व्यवहारात जरी असल्या तरी त्याच्या मागची भावना काय आहे, त्याच्या मागची भूमिका एकच आहे की याची उपयुक्तता मला आहे किंवा हे मला वापरायचं आहे, याची मला जाण आहे आणि म्हणून मी त्याचा वापर करतो. तर ते पुढे म्हणतात की ह्या ठिकाणी जलची आहे भरलेली आहेत. मूळ रूपामध्ये ते काय आहे, पारमार्थिक सत्ता म्हणजे जल आहे. त्याचा मी उपयोग कसा करतो आहे, या विविध लाटांच्या रूपाने, त्या लहरींच्या रूपाने त्याचा उपयोग नावाड्याला आहे. तो म्हणतो कोणत्या दिशेने वारा वाहतोय, कोणत्या दिशेने लाटा आहेत, मला कशी नाव वलवायची आहे, त्याला जरूर आहे त्या लाटा समजून घेऊन. त्याचं ज्ञान आहे, ते वृत्तीज्ञान त्याच्या उपयोगाला येणार आहे, ते त्यांनी घेतलंच पाहिजे. आणि म्हणून ते सांगतात की हे असताना त्याच्या डोक्यात नक्कीच असलं पाहिजे की हे फक्त पाणीच आहे, पाण्याशिवाय काही नाही. पण पाण्याशिवाय काही नाही म्हणून हे डोक्यावरती लाटा जायला लागल्या तरी अहो हे पाणीच आहे, खाली होतं तरी पाणीच आहे, मरा मग जलामध्ये घ्या समाधी. तर तसं होत नाही. हां, व्यवहारतः त्याच्या ज्ञानाची भिन्नता आहे. वृत्तीज्ञान लहरी दिसल्या, जलासी लोपवित्या जाहल्या, म्हणून प्रत्ययासी आल्या पाहणाराच्या दृष्टीत. म्हणून व्यवहारज्ञान आमच्या काल प्रत्ययाला येतं. व्यवहारातली भिन्नता आम्हाला का दिसते, त्याचं कारण असं की ती मूळ वस्तूला झाकून त्या वस्तूची भिन्नता आम्हाला प्रकट करते. म्हणजे साधा एक स्वयंपाकाचा मेनू करायचा ठरवायचा तरी लगेच आम्ही ठरवतो तुरीची डाळ आहे किंवा तांदूळ आहे, त्या तांदूळाचा जिरा राईस करायचा, बिर्याणी करायची का पुलाव करायचा का काय मसाले भात करायचा, केशरी भात करायचा, चित्रान्न करायचं. म्हणजे का, कारण आमच्या बाकीच्या मेनूला सूट झालं पाहिजे. म्हणजे तांदूळ एकच आहे आणि तो भात एकच बनणार आहे, पण त्या भाताला जी विविधता येणार आहे त्या विविधतेत ते म्हणतात की त्याची भिन्नता कशाने प्रत्ययाला येते, पाहणाराच्या दृष्टीत. जलासी लोपवित्या जाहल्या, म्हणून प्रत्ययासी आल्या पाहणाराच्या दृष्टीत. आपण म्हणतो अरे आज एवढे जळजळीत पदार्थ होते, मग बिर्याणी नको होती करायला, साधा तुम्ही दाल फ्राय राईस केलं असतं तर बस होतं, ते सूट झालं असतं. म्हणजे ही जी त्याच्यामागची भूमिका आहे की सगळी जी भिन्नता आहे ती भिन्नता आम्हाला दिसते आहे आणि आम्हाला ती हवी आहे आणि ती त्यावेळी तशी आम्ही वापरणार आहे. आणि म्हणून ते इथे आपल्याला म्हणतात या ठिकाणी की अहो तुम्हाला त्याची भिन्नता जलाची प्रत्ययाला आली, याचा अर्थ तो मुळात भात आहे हे विसरू नका. डायबेटिक पेशंट आहे, बिर्याणी म्हणून खात नाही आणि साधा भात म्हणून खातो असं होत नाही, कारण त्याला भातच वर्ज्य आहे. त्यामुळे दोघांच्या मागे तांदूळच आहे. अहो काही केलं तरी तो भातच आहे ना, असं तो म्हणतो आपल्याला की अहो उकडीचे मोदक आहेत खा हो. तो म्हणतो उकडीचे मोदक म्हणजे काय, तुमच्या त्याच्यात भातच आहे, तांदूळच आहे तो. किंवा तो जॅपनीज सुशी, जॅपनीज सुशीला तर काय तुम्ही आत काही भरा, पण तो म्हणाला अहो बाहेर तर तांदूळाचा मोदकच केला आहे तुम्ही, नाही तो काही खाणं आम्हाला शक्य नाही आहे. त्या जलाच्या अवघ्या लहरी केव्हाही न पाहे वारी, तेथे तोयची तोय निर्धारी, ते निजस्फुरण जाणेना. त्या जलाच्या अवघ्या लहरी म्हणजे जगामध्ये जी जी म्हणून भिन्नता दिसते आहे आणि जी जी म्हणून भिन्नता आमच्या प्रत्ययाला येते आहे, ती लवंग पाहिजे दालचिनी नको, वेलदोडा पाहिजे लवंग नको, सुपारी पाहिजे आहे मला, त्याच्याबरोबर धना डाळ नको. म्हणजे ही विविधता एकच मुखशुद्धी आहे. जेवण झालं आहे मुखशुद्धी पाहिजे, पण प्रत्येकाला वेगळं. म्हणतं मला लवंग बरी वाटते, जेवणानंतर मला ना थोडंसं लवंग खाल्ली की असं मळमळल्यासारखं वगैरे होतं. एखादा म्हणतो मला लवंगीने फार उष्णता होते, मला वेलदोळा बरा वाटते. एखादा म्हणतो मला साधी बडीशेप बरी वाटते. एखादा म्हणतो नाही वा चांगली केलेली सुपारीच मला आवडते. म्हणजे हे काय एक मुखशुद्धी आहे. त्याचे इतके प्रकार आहेत की मनुष्य त्याचा विचार करतो. म्हणून ते म्हणतात की त्या सगळ्या लहरीच आहे पाहणाऱ्याच्या दृष्टीने. म्हणून म्हणजे जलाचे जे स्फुरण, त्या जलाच्या अवघ्या लहरी केव्हाही न पाहे वारी. आता ह्या सगळ्या लहरी कोण पाहतो, आम्ही पाहतो. वारा पाहत नाही, वारा फक्त त्याच्यावर मिसळलेला आहे, वारा जातोय त्याच्या दिशेने. त्या जलाला काय लहरीला आकार देतोय, अरे वा मी काय आकार दिलाय असं वगैरे काही वाऱ्याला होत नाही. वारा त्याच्या पद्धतीने निघून जातो, जल तो आकार घेतो, वारा आकार द्यायला येत नाही. तेथे तोयची तोय निर्धारी, तिथे लहरी असल्या तरी फक्त पाणीच आहे, ते निज स्फुरण जाणेना.
ते पाण्याला म्हणजे त्या ज्या लहरी निर्माण झाल्या आहेत ती लहर असं म्हणत नाही आहे की मी ते पाणी असं म्हणत नाही की मी आता उचललो गेलो लहरीच्या रूपाने. त्याला मी लहर आहे ही त्याला जाणीव ते पाणीच आहे. ते तळाशी असलं तरी पाणी आहे आणि पृष्ठभागावर असलं तरी पाणीच आहे. पृष्ठभागावरचं पाणी हेलकावे खात आहे, तळाचं पाणी स्थिर आहे. पण ते स्थिर आहे म्हणून स्वतःला ग्रेट म्हणत नाही आहे किंवा ते हेलकावे खात आहे म्हणून काय माझी मजा आहे असं त्या पाण्याला वाटत नाही. पाणी पाणी रूपानेच राहिलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की या ठिकाणी म्हणजे जलाचे जे स्फुरण तेच लहरीचे रूप पूर्ण. म्हणजे लहरीची व्याख्या केली. व्याख्या काय की जलामध्ये जे होणारे वाऱ्यामुळे बदल त्या म्हणजे लहरी. आता आमच्या बाबतीत त्याचा विचार केला तर सगळं काही एकच आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्वाने भिन्न भिन्न रूप धारण केली प्रकृतीच्या सत्वरजतमामुळे की ते भिन्न भिन्न निर्माण झाली. ती भिन्न भिन्न निर्माण होणं म्हणजे त्या भिन्न भिन्न लहरी झाल्या. पण त्या लहरी झाल्या म्हणून पाण्यात बदल पडला नाही. तसं आम्ही इतके लोक झालो म्हणून आत्मतत्वात फरक पडला नाही. आम्ही सगळं आत्मतत्वच आहोत. हे ज्या क्षणी किंवा ज्या वेळी आमच्या खरं खरं प्रत्ययाला येईल त्यावेळी आतूनच प्रेमाचा झरा उत्पन्न होईल. काय वेगळं वाटणारच नाही. ती व्यक्ती माझ्यापेक्षा जोपर्यंत मी द्वैताने वेगळी मानते आहे तोपर्यंत तिचा माझा संबंध आहे. आता ती मी एकच आहे म्हटल्यावर तिच्याशी ना राग आहे ना रुसवा आहे ना तुझा आहे ना माझा आहे, काही राहतच नाही ना शिल्लक. आता ही स्थिती यायला पाहिजे, प्रामाणिकपणे यायला पाहिजे, तरच ते शक्य आहे. तेच लहरीचे रूप म्हणून जला लागून अनुभवा न ये स्फुरणाचा, अनुभव न ये स्फुरणाचा. म्हणून ते म्हणतात की खरं म्हणजे जलाचं जे स्फुरण आहे, जे जलाचे स्फुरण तेच लहरीचे रूप पूर्ण. म्हणून जला लागून अनुभव न ये स्फुरणाचा. आत्मतत्वाला काही फरक पडत नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना की जे परमात्मा तत्व आहे ते हे जग निर्माण केलं तरी त्याच्या रूपात काहीच फरक पडत. ते जसं आहे तसंच आहे आणि ते असणारच आहे. कारण त्याच्यावरती ही भिन्न भिन्नता आम्हाला दिसत असली ही आभासमान होते. म्हणून तिथे काय आहे की त्या आत्मस्वरूपावरती काय आहे, अध्यास आहे. शंकराचार्यांचा जो शब्द आहे तो अध्यास असा शब्द आहे की त्याच्यावर आम्ही आरोप करतो. आत्मतत्व सगळीकडे जसंच्या तसंच भरू नये. आम्ही त्या आत्मतत्वावरती अध्यास केला आहे. आपल्याला हे जाणवतं वाईटपणाने का असेना, पण केव्हा एखाद्याचा मृत्यू झाला की अरे आत्ता या क्षणापर्यंत ती व्यक्ती दिसत होती, पुढच्या क्षणी ती व्यक्ती दिसत नाही. म्हणजे ती व्यक्ती या जगात वावरते आहे त्या रूपाने हा एक अध्यासच आहे आत्मतत्वावरती. पण ते आत्मतत्व त्याच्या ठिकाणचं आता ते जीवभावाला आहे वगैरे वगैरे तो सगळा पुढचा विषय तत्वज्ञानाच्या दृष्टीने. पण गेलं ना, सगळं संपलं ना. म्हणजे ह्या जगात वावरणारं एक इतकी वर्षांचं हालचाल करणारं अस्तित्व एका क्षणात संपून गेलं. म्हणजे आत्तापर्यंत जो मानला तो अध्यासच मानला. हो, सगळा जो आहे तो एका प्रकाराने त्या आत्मतत्वावर केलेला आरोप आहे. मूळ जे शिल्लक राहणार आहे ते आत्मतत्वच शिल्लक राहणार आहे, ते दुसरं काही शिल्लक राहत नाही. तसं ती सिरियल एकदाची दोनदा पाहिली की कळतं की किती भासमान. एक सिनेमा जेव्हा 10 वेळा पाहतो तो सिनेमा आपला बनवून ठेवलेला असतो. तुम्ही किती वेळा पाहात, तुमच्या भावभावना, तुमचे विचार, त्या सिनेमातला विषय, तुम्हाला अपील झालेलं त्यातला काही डायलॉग्स, काही भाग, काही डान्स, काय जे असेल ते सगळं आमच्या मनाचा खेळ आहे. हो, तो त्यांनी करून ठेवलेला आहे. 50 वेळा लावला तरी तो दिसणार आहे आणि नाही लावला तर नाही दिसणार आहे. तसं हे जग आहे. भगवंतानी हे सुरू करून दिलेलं आहे. माणसं जन्माला येत आहेत, माणसं राहत आहेत, माणसं मरत आहेत, हे चालूच आहे. नाही तर परवा माझ्या ओळखीचे एक गृहस्थ गेले, माझ्याच वयाचे आहेत, आणि ते गेले. म्हटलं बघा आता काळ आला ना, म्हणजे माझ्या वडिलांच्या वेळी मला वाटत असेल की त्यांच्या आसपासच्या मित्रमंडळींच्या मधले लोक आता हा गेला तो गेला असं ऐकायला आलं. आता पिढी कोणती आली, आता आमच्या पिढीतला हा गेला, आमच्या पिढीतला तो गेला. काळाचा खेळ आहे हा. शेवटी हे जग असंच चालत आहे. त्या जगावरती आपण जन्माला आलो, आपण राहिलो, आपण केलं, काय जे आहे हे सगळं एक प्रकारचा त्या आत्मतत्वावरती चालू असलेला खेळ आहे.
या खेळात लोकमान्य टिळक केव्हा होते, सावरकर केव्हा होते, त्यानंतर बाकीची माणसं केव्हा होती, आता त्यातली कोणी नाही, आता आपण आहोत तेव्हा आपल्याला आपण खरे वाटतो आहोत, ते आपल्याला भासमान आहेत, पुढे आपण नसणार आहे त्यांना आपण भासमान आहोत. हे असंच जग असंच आहे, हा अध्यासच आहे सगळा. आणि त्यामुळे त्या जलाच्या अवघ्या लहरी केव्हाही न पाहेवारी, तेथे तोयची तोय निर्धारी निजस्फुरण जाणेना, म्हणजे जलाचे जे स्फुरण तेच लहरींचे रूप पूर्ण, म्हणून जला लागून अनुभव नये स्फुरणाचा. म्हणून जे सारखं शंकराचार्य सांगतात की ते शुद्ध बुद्ध नित्य मुक्त आहे, त्याच्यावरती हे जग निर्माण झालं काय न झालं काय काही त्याला फरकच पडत नाही. आम्ही आरोपित केलं आहे त्याच्यावरती, म्हणून हा काय अध्यास आहे. म्हणून आम्ही त्याच्यावरती अध्यास केला आहे, आरोप केला आहे की हे जग त्याच्यापासून निर्माण झाले. अनुभव नये स्फुरणाचा. आता अनुभव घ्यावा कोठे तरी, ते अवघे वारीच वारी. कुठे घ्यावा अनुभव त्याचा? सगळं पाणीच पाणी आहे. नाम आणि आकारी सत्यत्व ते मुळी नसे. आम्ही भिन्न भिन्न नावं आणि भिन्न भिन्न आकार धारण केले, त्याला काय सत्यत्व आहे बरं? खरंच नाही. आत्ता आपण बोललो तसं इतके वेगवेगळे आकार नाव घेऊन माणसं जन्माला आली, ती गेली, पुढे नावं घेऊन जन्माला आली, ती गेली, चालू आहे. भिन्न भिन्न नाव आणि रूप येतातच आहेत समोर. सत्यत्व ते मुळी नसे. जलजलासी दिसेना, लहरीपणा ही कळेना, अन्या वाचून होईना, कळणे न कळणे केव्हाही. आता जलाला जल पाहता येत नाही, म्हणजे मी तुला पाहते आहे, मी अशी मला नाही पाहू शकत की मी इथे बसली आहे आणि मी इथे समोरून मला पाहते असं नाही. त्यामुळे जल जलाला पाहत नाही, ज्याचा तो ज्याचा त्याला पाहू शकत नाही. आणि जेव्हा मी जलाला पाहते असं म्हणते तेव्हा मी जलापासून भिन्न आहे, म्हणजे मी द्वैतात आहे. म्हणून मध्वाचार्य म्हणतात की हे जे सगळं जग आहे, सगळा व्यवहारच द्वैतात आहे, मग तुम्ही अद्वैत म्हणून द्वैत का नाकारता? ते म्हणतात की एक जीव जन्माला आल्यानंतर तो जीव द्वैताशिवाय व्यवहारच करू शकत नाही. सगळा व्यवहार जर द्वैतात चालतो तर अद्वैत डोळ्यापुढे ठेवून तुम्ही द्वैत का नाकारता? शंकराचार्य म्हणतात अहो द्वैतात व्यवहार करावा लागेल, तो व्यवहाराच्या पातळीवर व्यवहार आहे म्हणून आम्ही व्यावहारिक सत्ता मान्य केली आहे, पण मुळात तुम्ही परमात्मा सत्तेत आहात हे तुम्ही का विसरता? एवढाच भेद आहे त्याच्यावर. कारण दोन्ही टोकाचे प्रामाणिकच आहेत. ते काही म्हणत नाहीत शंकराचार्य की शंकराचार्य द्वैत नाकारत नाही. व्यवहारात मिरची मिरचीच आहे आणि साखर साखरच आहे, दही दहीच आहे, तूप तूपच आहे, लोणी लोणीच आहे. भिन्नता आहेच ना, आणि ती मान्यच आहे. हे द्वैतच आहे ना. एका दुधाची किती द्वैत रूप आहेत, ही सगळी द्वैतच आहेत त्याची. पण ही सगळी रूपं जरी मान्य केली तरीसुद्धा शंकराचार्य म्हणतात की ते मूळ दूधच आहे, हे तुम्ही विसरू नका. आणि मध्वाचार्यांना ते म्हणतात तुम्ही हे तूप आहे, ह्या तुपाला प्राधान्य देऊन तुपात रममाण होऊ नका. तुपाचं मूळ रूप काय आहे जाणार? हां, तुम्ही तुपाशी नका एकरूप होऊ, तुम्ही मधाशी नका एकरूप होऊ, किंवा तुम्ही काय दयाशी नका एकरूप होऊ, ह्या विविधतेशी नका एकरूप होऊ, त्याच्या मुळाशी एकच आहे हे जाणा. म्हणून ही अन्नमयादी अने जलजलासी दिसेना, लहरीपणाही कळेना, अन्या वाचून होईना, कळणे न कळणे केव्हाही. आम्हाला वेगळेपण धारण केल्याशिवाय आम्हाला काही समजतं आहे, काही ज्ञान आहे, हे आम्हाला कळणार नाही. म्हणजे आता काय झालं, वृत्तीज्ञान आणि सिद्धज्ञानामध्ये एक फरक आला की वृत्तीज्ञानामध्ये अन्यत्व स्वीकारल्याशिवाय वृत्तीज्ञान होत नाही, आणि सिद्धज्ञानामध्ये एकरूपता स्वीकारल्याशिवाय सिद्धज्ञान होत नाही. भिन्नता स्वीकारली की सिद्धज्ञान संपलं. हां, म्हणून ही अन्नमयादी पंचकोश याचा विचारे करून निरास, निज ठाईंच्या वृत्तीस अंतर्मुख करावे. म्हणून ते आता सांगतात की कशाचा विचार करा? अन्नमयादी 5 कोशांचा विचार करा म्हणतात. की अन्नमय कोशामध्ये काय आहे? आम्ही स्थूल जग पाहतो आणि ह्या स्थूल जगाशी ह्या देहाने व्यवहार करतो. म्हणजे ह्या देहाचे जे सगळे व्यवहार आहेत, ह्या सगळ्या वृत्ती देहाशी निगडीत आहेत. देह केव्हा तरी सुटणार आहे, बाजूला करा. प्राणमय कोशाच्या ठिकाणी जा, तिथे तुम्ही अंतर्मुख झालात
आतमध्ये सुद्धा प्राणमय कोशाच्या पातळीवरती सुद्धा तुम्ही सगळे अनुभव घेता, जे सुख आहे, दुःख आहे, सूक्ष्म शरीराने घेता. वृत्तीच्या पातळीवरती ते भागतं. म्हणजे सूक्ष्म कसं भागतं की मी पुरणाची पोळी खाल्ली नाही, मी आंबा खाल्ला नाही, पण मी भरपूर आंबे आणले. आता गंगा दशहरा आहे म्हणून गुरुजींना घरी बोलवलं आणि त्यांना खूप छान आंब्याची चांगली 2 डझनाची 4 डझनाची जे मला शक्य आहे ती मी त्यांना पेटी दिली. त्या पेटीतला कोणताही आंबा न खाता मला आंबा खाण्याच्या तृप्तीपेक्षा सुद्धा अधिक तृप्ती मिळाली. मग ती तृप्ती शरीराच्या पातळीवर आहे का? ती अन्नमय कोश, ती प्राणमय कोश आहे. ती प्राणमय आणि मनोमय या 2 कोशावर, या 2 कोशांवर. प्राणमय कोशावर का? तर ही सूक्ष्म बुद्धी आली म्हणून ती प्राणमय कोशावरती अनुभवते, आनंद अनुभवते, समाधान अनुभवते, मनाचं स्थैर्य अनुभवते. तिला आता झालं गुरुजींना आंबे दिले, आता आंबा घेऊया, ते म्हणजे मला घ्यावासं सुद्धा वाटत नाही. मन इतकं समाधानी आहे की आता आंबा खाऊन मला समाधान नाही म्हणजे मिळणार आहे, याकरता आंबा खाल्ला पाहिजे असं वाटत नाही. आंबा खाण्याचं समाधान नाही, आता आंबा दिल्यात जे समाधान मिळालंय ते मला न खाताही पुरेसं आहे. ही एक स्थिती येते. तो प्राणमय कोश आहे, तो मनोमय कोश आहे की मन बनलं तसं, मनाच्या पातळीवरती तसं झालं. बुद्धीच्या पातळीवरती आहे. बुद्धीच्या पातळीवरचा जो विचार आहे तो कुठला आहे? तो विज्ञानमय कोश आहे की विज्ञानमय कोशाने ह्या गोष्टी अधिक उदात्त होतात की हे मी दुसऱ्याला दिलं, ही भावना अजून द्वैतात राहिली आहे. मी देणारा आहे, त्याच्यात अहंकार आहे. पण बुद्धी जर अधिक सूक्ष्म झाली तर ती म्हणते मी कोण देणारा आणि तो कोण घेणारा? कोणीच नाही आहे. भगवंतानी हे जे काही घडवून तो आणतो आहे त्यात एक मोठा आनंद आहे. म्हणजे एक आपल्याला कसं प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी आपल्या मनातल्या वेगवेगळ्या भावना असतात, त्या प्रत्येक भावनाचं एक वेगवेगळ्या प्रकारे उदात्तीकरण होत असतं. पण त्याच्यातल्या आपल्यासारख्यांना या सगळ्या उतरंडीवरच्या भावना सोडता येत नाही. म्हणजे आपण त्या स्थितीला जात नाही. आता अगदी आपलीच आत्ता साधी व्यवहाराची गोष्ट घेऊ की शरीराच्या स्थूल पातळीवरती म्हणजे माझ्या मनात आलं की इतक्या आपण सीडीज केल्या, या सगळ्या एवढ्या सीडीज होताना तुम्ही इतक्या सिन्सिअरली ती पहिली आपली क्रांतिकारक योगी ते अरविंद ते ती जी केली, ती केल्यामुळे ती स्फूर्तीच मिळाली की नाही आता सीडीज केल्या पाहिजेत. पुढे आपण करत राहिलो आणि आवर्जून मी करत राहिले माझ्या इतरत्र काय झाल्या त्या. म्हणजे आपल्या मनात काय आलं, स्थूल पातळीवरती तुम्ही आणि मी पण आनंद मिळवला माझ्या बोलण्याच्या सीडीचा, तुम्ही पण करण्याचा आनंद मिळाला. सूक्ष्म पातळीवरती काय झालं, म्हणजे प्राणमय मनोमयाच्या पातळीवरती मला असं वाटलं की बघा यांनी माझ्याकरता एवढं केलं, यांच्या मनामध्ये तो विषय आला म्हणून ते त्यावेळी त्या शब्दात नाही तर आता कोण पुन्हा नैनितालला जात आहे, कोण पुन्हा तो विषय बोलत आहे. तो विषय आपण आपल्याकडनं मांडला आहे की एक भट्टी त्यावेळी जमते, ती जमलेली भट्टी आहे, ती खरंच एका ठिकाणी सांभाळली गेली. हे खूप मनाला समाधान देणारी गोष्ट आहे की ती शरीराच्या पलीकडची आहे आणि मनाच्या पातळीवरचं समाधान आहे. ते मनाच्या पातळीवरचं समाधान समोरच्या माणसाच्या बद्दलचे जे विचार करतं ते त्याच्यापेक्षा भिन्न असतं की ही माणसं अधिक निरपेक्ष भावांनी, त्यांना काय इंटरेस्ट आहे, माझी सीडी व्हावी ह्यात समोरच्याला काय इंटरेस्ट आहे. पण हे जे चांगुलपण आहे ते चांगुलपण आपल्याला त्या पातळीवर भावतं, कारण त्या पातळीवरच्या आपल्या वृत्ती असतात. त्याच्या पलीकडच्या वृत्ती बुद्धीच्या पातळीवर जातात आणि मग तिथे आपल्याला काय वाटतं की अरे करण्याची बुद्धी त्यांना व्हावी आणि बोलण्याची बुद्धी आपल्याला व्हावी. बरं बोलताना त्यांनी सीडी केली आहे, ती काही मी पुन्हा उलटी कुठलीच सीडी ऐकली नाही, पण कोणाला ऐकायला दिली तर त्यांना जेव्हा आवडते तेव्हा आपल्याला असं कळतं की अरे ती सीडी बरी झाली आहे. म्हणजे याचा अर्थ बुद्धीच्या पातळीवर काय होतो की आपल्याला असं वाटायला लागतं की अरे त्या करतायत, आपण बोलतोय, काहीतरी एक संकेत आहे की हे घडतं आहे, एकमेकांच्यामुळे एक घडतं आहे की एखाद्या माणसाने छोटासा का केलेला अभ्यास असेना पण देवाला असं वाटतं की तो नोंदला जावा आणि म्हणून तो नोंदवून ठेवतोय. त्याचा कुणाला उपयोग होईल न होईल, कदाचित उद्या होणारही असेल, कदाचित होणारही नसेल, पण आज या क्षणी तरी ज्या लोकांना थोडाफार फायदा होत असेल तो होतोय. ठीक आहे, आपल्या व्यक्तिमत्वाचं सामर्थ्य जेवढं तेवढाच त्याचा लाभ आहे. म्हणजे त्याची ताकद जेवढी असेल त्याच ताकदीमध्ये ते उमटणार आहे.
त्याच्यापेक्षा जास्त नाही. आता हे जी बुद्धीच्या पातळीवरचा हा विचार आहे, हा विचार काय करतो की त्या माणसाची माझ्यावरची जी एक माझ्या अंतःकरणात असलेली जी एक प्रकारची सौहार्दाची भावना आहे, मी काही ऋणाची म्हणणार नाही कारण मला ऋण हा शब्द कधी आवडलाच नाही, तर ती जी सौहार्दाची भावना आहे ती भावना पण त्या आनंदमय कोशाच्या पातळीवरती जेव्हा जाते तेव्हा ती केवळ आनंद देते. आणि ती आपल्याकरता नाही, ती सगळ्यांकरता आनंद देते. तोच आनंद आहे तो तुमचं आठवण झाली तरी तो आनंद निर्माण होतो, कुणाला ती CD द्यायची वेळ आली तरी तो आनंद निर्माण होतो. म्हणजे आनंदमयाच्या पातळीवर पण वृत्ती निर्माण होते. आणि व्यवहारात ह्या सगळ्या वृत्ती शिल्लक राहतात. आपल्या बाबतीत व्यवहारात आपण ही वृत्ती सोडली आणि आपण ह्या वृत्तीवर गेलो असं नाही होत आणि होऊन चालणार पण नाही आहे. कारण आपण त्या सगळ्या वृत्ती धरूनच पुढे जातो. आता ते काय सांगतात आपल्याला की ह्या ज्या वृत्ती आहेत आनंदमयापर्यंतच्या, की अगदी निखळ आनंद आहे त्याचा. आता परवा त्यांच्याकडे एकांकडे भागवत झालं, माझ्या ओळखीत म्हणलं ते मला जरा भागवताची CD द्या त्यांची. ते म्हणाले खूप विद्वान आहेत आणि माझं संप्रदायी आहेत. तर म्हटलं काय पद्धतीने, कारण त्यांचा तात्पर्य निर्णय वगैरे भागवतात मोठे मोठे ग्रंथ आहेत मध्वाचार्यांचे, त्यांनी किती अभ्यास केला, त्यांनी त्याच्या आधाराने काय मांडलं किंवा लोकांपुढे मांडताना त्यांना काय मांडावं असं वाटलं, म्हटलं कळेल तरी आपल्याला. तर मी त्यांना म्हटलं मला त्याच्या CDs द्या. तर आता हा जो आनंद आहे की ती CD बघताना आपल्याला असं वाटतं की बरं झालं ना आपण आपल्या काही CDs करून ठेवल्या. ठीक आहे, काही विचार करायला लोक जेव्हा यातल्या काही घेऊन जातात तेव्हा त्यांनी काही विचार केला की त्यांना आणखीन त्यांच्या विचाराला चालना मिळाला, त्याचा उपयोग होतो वगैरे वगैरे. हे जे सगळं असं डोक्यामध्ये अन्नमय कोशापासून ते आनंदमय कोशापर्यंत आपल्या सगळ्या वृत्ती अशा वेगवेगळ्या पातळीवरती तरंगत असतात. म्हणजे आपण सगळ्या पातळीवरती विचार करत असतो. आपण खूप चांगलाही करतो, अगदी खूप व्यवहारही करतो, सगळे विचार होतात. तर त्यांचं म्हणणं असं की जोपर्यंत ह्या सगळ्या पातळीवरचा अगदी उदात्त आहे, अगदी उत्कट आहे, केवळ आनंद आहे, अगदी निरपेक्ष आहे, सगळं आहे, तरी पण ते वृत्ती ज्ञानच आहे. त्यामुळे तुम्हाला कितीही वर न्या, तरी तुम्ही वर गेलात तरीसुद्धा अजून तिथेच आहे. म्हणून आपल्याकडे ज्या मोठ्या मोठ्या कथा सांगतात ना, की एखाद्या माणसाने सांगितलं की मला काय मिळवायचं आहे, माझ्या संप्रदायाकरता जे काही मला करण्याची वेळ आली किंवा म्हणजे सेवा करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी त्या संधीचा लाभ घेतो आहे. आणि मग सांगितलं की देवाची सेवा करता करता देवाने मला पद्मविभूषणसारखी सुद्धा एक पदवी मला प्राप्त करून दिली, मोठं भाग्य आहे माझं. एवढं मनात आलं तरीसुद्धा वृत्ती अन्नमय कोशापर्यंत आली. म्हणजे तत्त्वज्ञानामध्ये आपण ज्या वेगवेगळे दृष्टांत ऐकतो ना, ते कशा करता ऐकतो, मग आपण तेव्हा म्हणतो की अरे म्हणजे अजून पद्मविभूषण मिळाल्याचं आकर्षण शिल्लक आहे. मग लोक आपल्याला म्हणतात अहो तुमचं तर काहीच नाही, मग तुम्ही हे वाक्य का बोलता. म्हणजे हे जे सगळं आहे ना, हे काय आहे, हे एकच आहे की कितीही माणूस उदात्ततेच्या पातळीवर गेला तरीसुद्धा जोवर तो वृत्तीज्ञानात आहे तोवर तर खाली नाही तर वर, खाली नाही तर वर किंवा त्याच्या आलेमध्ये फ्लक्च्युएट होत असतो. त्याच्यात वृत्तीज्ञानामध्ये ती निखळता. म्हणून दुसरा शब्द त्यांनी काय दिला आपल्याला, सिद्धज्ञान. हां, की वृत्तीज्ञाना म्हणजे मध्ये असणारं जे दोलायमान अशी स्थिती किंवा बदल किंवा वर खालीपण किंवा उच्च नीचता किंवा उत्कटता किंवा त्याला आलेली एक प्रकारची दुर्बलता त्या उत्कटतेला, हे सगळं घडतं. पण सिद्धज्ञानात म्हणजे आता आटवून रसायन तयार करून ठेवलं आहे, आता आटवायला पुढं काय राहिलं. आता सोनं आहे, त्याचा रस केला, सगळं त्याच्यातलं हिण काढून टाकलं आणि त्या सोन्याची लगड बनवली. आता त्या लगडीचं काय करायचं, संपली, तिची अवस्था झाली, ती पूर्णत्वाल. तसं सिद्धज्ञान सोन्याच्या रसातून सोन्याची लगड करावी, तसा तर त्यात परिवर्तन संभवत नाही. म्हणून ते सांगतात की म्हणून अन्नमयादी पंचकोश याचा विचारही करून निरास निज ठाईंच्या वृत्तीस अंतर्मुख करावे. या सगळ्या वृत्ती त्या पातळीवरून सोडून द्याव्यात आणि त्या सगळ्या आत मरडाव्यात. कारण या प्रत्येक वृत्तीला बहिर्मुखत आहे. आणि फार छान विवेचन आहे दासगडू महाराजांचं की वृत्तीज्ञान कुठपर्यंत, जिथपर्यंत बहिर्मुख आहे तिथपर्यंत. वृत्ती पूर्ण अंतर्मुख झाल्या की वृत्तीज्ञानच राहणार नाही.
काय आतलं स्फुरण आहे माहीत नाही आपल्याला, कारण आपण अनुभवत नाही. त्यामुळे आतल्या स्फुरणाने येणारं ज्ञान महत्त्वाचं, किंवा ते खरं सिद्ध, किंवा ते प्राप्त करण्यास योग्य. म्हणून वृत्ती अंतर्मुख होता क्षणी पाहणारा जातो विरोनी. लगेच त्यांनी त्याचा अनुभव सांगितला की जो पाहतो आहे, जो द्रष्टा, सारखा शब्द लक्षात ठेवायचा, पाहणारा म्हणजे द्रष्टा. आत्म्याची या ठिकाणी काकी पाहता अंश त्याचा. आत्म्याची या ठिकाणी कारण का काकी, त्यांनी इथे कारण की असं म्हटलं. आत्म्याची या ठिकाणी पाहता कारण, असं का, तो का विरून जातो, कारण आत्म्याच्या ठिकाणी पाहताना काकी पाहता अंश त्याचा. त्याचा अंश रूपाने असणारा तो जो आत्म्यापासून आपण त्याच्यात विवेचन केलंच आहे की जीवबुद्ध्या त्वदंशकः, जीवाच्या पातळीवर तो अंशरूप आहे. तर त्याचं जे अंशपण आहे ते निघून जातं, तो त्याचाच भाग होतो, आत्म्याचाच भाग होतो. कारण त्याच्याकरता वरती शब्द वापरला की पाहणारा जातो विरोनी आत्म्याची या ठिकाणी. पाहणारा आत्म्याच्या ठिकाणी का विरतो, कारण आधी पाहणारा होता म्हणून तो आत्म्याचा अंश होता, आणि आता आत्म्याच्या ठिकाणी गेल्यामुळे आता तो अंश पण त्याचं संपून गेलं. म्हणजे ह्या सगळ्या वृत्ती अंतर्मुख झाल्या की अनुभव काय येतो म्हणाले, आत्म्याच्या ठिकाणी मनुष्य एकरूप होतो, आपला स्वतंत्र जीवभाव विसरून सोडून टाकून. मीठ समुद्रा भेटण्या जाते. आता दृष्टांत दिले. मीठ समुद्रा भेटण्या जाते, मीठपणा विसरते. तसंच आहे, जीवभाव विसरला, आत्मभाव प्राप्त झाला. तैसेच तंतोतंत होते स्वानुभवाच्या ठिकाणी. आपुलेपणे निराळा न राहे पाहणारा वेगळा. मीपणाने तो वेगळा राहत नाही त्या ठिकाणी. ऐसा अनुभव सोहळा अगम्य आहे. अनुभवाचं जे मोठेपण आहे ते हे असं आहे, त्याचा तो मुळी मोठा समारंभ आहे, त्याचा सोहळा आहे, त्याचा मोठा आनंद आहे. त्याच्याविषयीचं त्यांनी मोठेपण सांगितलं की खरोखर अनुभव आल्यानंतर काय होतं, तर जे घडतं ते असं आहे की पाहणारा कोणी वेगळा राहतच नाही, आत्माच पाहतो आहे. भास्करांनी आपुली किरणे कोणत्या मापे मोजणे. सूर्याने आपली किरणं कशाने मोजत, त्याच्यापासूनच निघाली आहेत. तोच सर्वत्र व्यापकपणे मग मोजावे काय कोणी. नंतर ऐशी स्वानुभवाची स्थिती स्वानुभवीच जाणत. परंतु हे आम्हाला नाही कळू शकत, कारण आम्ही वृत्तीज्ञानात आहोत. आम्ही वृत्तीज्ञानात हे वाचतोय, आणि जे स्वानुभव आहे त्यांना आलेला त्याचं फक्त वृत्तीज्ञानाने ज्ञान करून घेत. ती वृत्ती आहे की आपल्याला काय समजलं बा, तो जीव हा अंश आहे. हो, आम्हाला माहिती आहे, आम्ही पुष्कळ वेळा तत्त्वज्ञान ऐकलं आहे, त्यामुळे हा जीव अंश आहे. मग आता तो अंश त्याच्यापासून वेगळा आहे, आता तो अंश त्याच्याशी एकरूप झाला. हे आम्हाला शब्दज्ञानाने कळलं, अनुभवज्ञानाने नाही कळलं. आणि म्हणून वृत्तीज्ञान हे शब्दज्ञान आहे. मग आता कशा कशात निष्णात असावं लागतं. सत्पुरुषाला किंवा गुरूंना असं म्हटलंय, किंवा आत्मज्ञानी पुरुषाला शाब्देच परेच निष्णात. शब्दज्ञानामध्ये निष्णात आहे, आणि प्रत्यक्ष परे म्हणजे स्वानुभवात पण निष्णात. म्हणून तर ज्ञानदेव लिहू शकले. शब्दज्ञानात जर निष्णात नसते तर ते लिहूच शकले नसते. त्यामुळे शब्दज्ञानाने श्रेष्ठ आहेत, आणि आत्मज्ञान त्यांनी घेतलंच आहे. आणि म्हणून ते म्हणतात स्वानुभवीच जाणती ती जाणावी कैशा रीती हे 65 पाहता कळे. म्हणून आता इथे फळ सांगितलं दासगणू महाराजांनी. त्यांनी सांगितलं की अहो हे स्वानुभवीच जाणतात, हे खरं आहे, पण आता तुमच्या आमच्याचं काय. मग आता ते म्हणतात ती जाणावी कैशा रीती. आता हे जर स्वानुभवाची स्थिती कशी जाणायची हे जर तुम्हाला बारकाईने समजून घ्यायचं असेल तर हे 65 पाहता कळेल. तर तुम्हाला 65 पाहिल्यावरच कळेल. त्याचं कारण असं की त्यांनी जो एकच तत्वतः सूत्र त्यांनी जे सांगितलं आहे चांगदेवांना की बाबा रे, भेटी करता कुणाला कुठंही हलावं लागत नाही. तू जिथे आहेस तिथे आणि मी जिथे आहे तिथे. भेट घ्यावी वाटली ह्याच्यातच तत्वज्ञान खाली उतरलं. कारण भेट घ्यावीशी का वाटली, तुम्ही वेगळे म्हणून. वेगळे नाही तर घ्यावीशी म्हणून आपण व्यवहारात म्हणतो बघा की बाहेरच्या लोकांची आपण
खूप खातीर करतो, खूप त्यांना सांभाळत राहतो, पण आपल्या घरच्या माणसांकडेच दुर्लक्ष होतं. त्याचं कारण आहे ती आपल्यापासून वेगळी नाहीच आहे. म्हणजे तो आत्मीय भाव इतका अधिक आहे की त्या भावाला. आणि मग आपण आता आजच्या पद्धतीप्रमाणे आज ज्या पद्धतीने विचार करतो की मग आपण म्हणतो की खरंच आपल्याला खूप गिल्टी वाटतं की आपण सगळ्यांचं सगळं खूप करतो, पण घरच्यांचं जितकं करायला पाहिजे तितकं करत नाही. ही आता आजची विचार करण्याची पद्धत आली म्हणून आपल्याला वाटायला लागलं. वास्तविक तसं नाही आहे. जो दुसरा आहे त्याला सांभाळायचं आहे, जो आपला आहे तो आपल्या मनात सांभाळलेलाच आहे. म्हणजे त्यालाही आपल्याबद्दल असं वाटणार नाही. पण असं का होतं व्यवहारात? आपण सगळे पाच कोशात वावरतो. अन्नमयाच्या पातळीवर तोही येतो, आपणही येतो. आनंदमयाच्या पातळीवर तोही जातो, आपणही जातो. आपल्याला काहीतरी चांगलं मिळणार आहे, आपण काहीतरी चांगलं काम करणार आहे, तर लगेच आपली मुलगी म्हणते आई तू कर, तुला खूप हे. मग आपण अगं तुझी परीक्षा आली आहे, तुला सगळं घर सांभाळायला लागणार आहे, मी बाहेर गेले तर तू, अगं मी सांभाळेन पण तू जायचं सोडू नको. हा काय भाग आहे? आईच्या आनंदातला माझा आनंद आहे आणि तिच्या आनंदाकरता कष्ट करायला मी तयार आहे. ती तिच्या व्यावहारिक पातळीवरून ती ही उंची गाठते की ती त्या केवळ आनंदापाशी येते की आईचा आनंद आणि तिला आनंद देण्यातला माझा आनंद. पण व्यवहार नाही न सुटत, वृत्तीज्ञानाला व्यवहार नाही सुटत. तीच जेव्हा 10 दिवस आई गावाला गेलेली असते, एखाद दिवशी अडचण आली की म्हणते बापरे काय आता आई कधी येणार आहे गावाहून, हे सगळं कधी संपणार आहे. कारण का अन्नमयाच्या पातळीवर आली ती, देहाला झेपत नाही आहे, अजिबात तिला जमत नाही आहे. आता त्या दिवशी असाही आहे, ती बिचारी 2 शब्द बोलून मोकळी होते. ती शब्द नाही बोलत, त्या वृत्ती निर्माण होतात. आणि त्या वृत्ती कोण निर्माण करतो? देह निर्माण करतो. आता आपण बोललो तसं की इतके थकलो आहे की आता काही नको, हे कोण म्हणतं? हे काही शरीर म्हणतं? कारण वृत्ती अनेक प्रकारांनी निर्माण होत असतात. म्हणून त्यांनी सांगितलं की सिद्ध पातळीवरती गेल्याशिवाय, वृत्तीज्ञान सुटल्याशिवाय अनुभव नाहीच. म्हणजे याला अगदी शेवटचं उदाहरण घेऊन थांबवायचं तर श्रीधर स्वामींचं. श्री समर्थांचे भक्त श्रीधर स्वामी, त्यांनी ज्या पद्धतीने ईश्वर सेवा केली आहे त्याच्यामध्ये कधी वाटलं नसेल का देहाला इतकं कष्टवलं आहे, इतकं झिजवलं आहे देहाला, की केव्हा तरी त्या देहाने बंड पुकारला असेलच की नाही की नको आता हे नाही सहन होत, नको थोडा आराम करू, असं देह कधीतरी म्हणाला असेलच की नाही. पण नाही कधीही वाटलं. म्हणजे त्या देहाला असं घडलं नाही त्यांच्याकडनं. याचा अर्थच असा की त्यांच्या ठिकाणी ते वृत्तीज्ञान शिल्लकच राहिलं नव्हतं. देह थकत नव्हता असं नाही, नुसती हाडं काढं झाली होती, पण त्यांची स्थिती तितकीच आनंदी आणि छान राहिली होती. त्याचं कारण त्या वृत्तीज्ञानाचं त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नव्हतं. ते त्या सिद्धज्ञान म्हणजे आत्मज्ञानात होते. आनंद काय? गुरुकृपेत, गुरुसेवेत, तपश्चर्येत, जे काही त्यांनी त्यावेळी योजलं असेल तोच आनंद होता त्यांच्या ठिकाणी. हा जो फरक आहे, हा फरक आपल्या जीवनात येत नाही असं नाही. आपल्याही जीवनात ही स्थिती कधीतरी कोणत्या तरी बाबतीमध्ये आपण खूप निरपेक्षपणाने एखादी काहीतरी, पण तो स्पॅन, तो काळ फार लहान असतो, फार लहान असतो, पण तो आपल्याला जन्मभर आनंद देणारा असतो. जेव्हा एखादी छानशी गोष्ट होऊन जाते तेव्हा आपल्याला त्याचा जन्मभर आनंद होतो की अरे अमुक एका माणसाचं आपण अमुक एक गोष्ट सोडून दिली, अमुक एका माणसाबद्दल आपण हे केलं, अगदी मनापासून केलं, बस चला आपल्याला समाधान आहे. हे मला जसं नाही माझ्या सासऱ्यांच्या बाबतीमध्ये मला नेहमी वाटतं की मला कधीच गिल्ट नाही आहे की मी केलं, त्यांचं अगदी मनापासून केलं, शेवटपर्यंत केलं, काहीही मला त्याच्यातला गिल्ट नाही. हे एक तुम्हाला समाधान देणारी गोष्ट असते. आणि म्हणून आपल्याकडे मागची पिढी अजून आपल्याला सांगते, आत्ता काय कष्ट होतात त्या कष्टाचा विचार करू नका, थोडं मनाविरुद्ध घडलं तर सोडून द्या, पण चालवा. जे जसं चाललं आहे त्याचा आनंद तुम्हाला पुढं मिळणार आहे, त्याचं पुण्यही मिळणार आहे, त्याचे लाभही मिळणार आहेत. आणि जर असं नाही केलं तर आपल्याला पुढे जाणवतं की अरे मी असं नसतं वागले तरी चालले असते. मी नेहमी म्हणते, माझ्या सासूबाईंचे वादविवाद आपण घातले, आपण वाईट कुठंच नाही वागलो तरी तेही टाळता आले असते. म्हणजे आपण जेव्हा कुणाशीही कधीही वाद एखादा निर्माण झाला आणि आपण त्याला उत्तर दिलं तर असं वाटतं की ते त्यावेळी उत्तर द्यायला हवं होतं का?
द्यायची गरज होती का? तेव्हा वाटतं हो बरोबर होती, गरजच होती त्या परिस्थितीत. आणि काळ निघून गेल्यानंतर असं वाटतं नाही, थोडंसं आपण अजून आपल्याला सोसवता आलं असतं ना, आपण सोसलं असतं, कदाचित बरं झालं असतं, चाललं असतं. म्हणजे हा गिल्ट किंवा ही स्थिती आपली येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला पुष्कळ सोसायला लागतं नियंत्रणात ठेवून. हो, कारण ते तितकं आपल्या मनावर नियंत्रण पण ते राहत नाही. त्या प्रसंगामध्ये मनुष्याच्याकडे नियंत्रण राहत नाही. मनुष्य रागावतो, कधी चिडतो, कधी फार दिवशी बोलतो, नाही तर कधी फार निराश होतो, कधी दुःखी होतो, काहीतरी प्रकार होतात. आणि म्हणून हे सगळं अवघड आहे, बाकी काय.